नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो आता जुक्तीन ही राजवाड्यांच्या घरात आल्यानंतर कोणता आता भयानक दृष्टांत स्वानंदीला देते आणि कोणत्या सत्याबद्दल मात्र ती स्वानंदीला सांगणार आहे, हे सगळं आज मात्र या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण स्वानंदीला मात्र दिलेल्या आता एका दृष्टांतने नक्की कोणता आता प्रकार घडणार आहे, स्वानंदी समोर आणि समोर नक्की कोणत्या भयानक सत्याचा उलगडा आता जुक्तिनीने केलेला आहे आणि ह्या सगळ्याचा फायदा मात्र आता स्वानंदीला कसा होतो. मलिका, अंशुमन आणि सुष्मिता यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होऊन त्यांना मात्र आता त्यांच्या पायाखालची जमीन आता जुक्तिनीने सांगितलेल्या भयानक सत्याने कशी सरकते हे आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तेव्हा आता जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आता विनोदोगातीलही तुटेना या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील. तर मित्रांनो हे बघा, आत्तापर्यंत मात्र आता स्वानंदीने सर्व काही हे छान प्रकारे हँडल करत आणलेलं असतं. सगळे पुरावे आता तिने समरला दाखवलेले आहेत, पण तरीसुद्धा आता समरचा आपल्या माणसावर फार विश्वास असतो. काकूला तो एका आईच्या ठिकाणी मानतो, म्हणून तो आता स्वानंदी जे काही सांगत आहे की आजीला किडनॅप केलं गेलेलं आहे ते पण मलिका काकू आणि अंशुमन यांचा हात आहे, पण तरीसुद्धा समर विश्वास ठेवायला तयार नसतो. पण जरीही आता त्याने स्वानंदीवर ह्या गोष्टीसाठी विश्वास ठेवलेला नाही, पण तरीसुद्धा स्वानंदी आणि समर यांचं नातं हे छान सुरू असतं. दोघे एकमेकांना मात्र आता समजून घेतात. परंतु स्वानंदी म्हणते की ठीक आहे, आज तुम्ही विश्वास नाही ठेवला, उद्या मी तुम्हाला पुरावा नक्की देईल, पण आपल्यामध्ये कोणतेही मतभेद व्हायला नको, म्हणून ते छान आणि सुरळीत आता एकमेकांशी वागत असतात. त्यानंतर मात्र आता स्वानंदी आत्तापर्यंत या घरासाठी खूप काही करत असते, पण मलिका, अंशुमन आणि आता सुष्मिता यांचे जे काही आता हे छुपे डाव कारस्थान आहे ते कधीही मात्र आता अगदी थांबतच नसतात. एक ना एक कारस्थान करून स्वानंदी आणि समर या दोघांना कसा त्रास देणार आहेत हे त्यांना म्हणजे त्यांच्या डोक्यात सुरूच असतं. काही प्लॅनिंग करायचं, कसं काय करायचं. त्यानंतर आता स्वानंदी तयार होते. स्वानंदी खूपच छान आता ती रूममध्ये असते आणि तयार होत असते. तेवढ्यात समर आणि स्वानंदी आता एकमेकांच्या जवळ येतात. आता एकमेकांच्या जवळ आल्यानंतर मात्र समर हा स्वानंदीकडे पाहत असतो आणि स्वानंदी खूप खुश असते. तेव्हा मात्र आता काहीतरी बोलणं सुरू असतं. तर आता समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे, तुम्ही मला असं का सारखं स्वानंदी मॅडम करत असतात. मला मॅडम म्हटलेलं नाहीच आवडत. मला फक्त तुम्ही स्वानंदी म्हणत जा, कारण मी कसं तुम्हाला आता अहो राजवाडे असं म्हणते. तर आता हे ऐकल्यानंतर मात्र समर म्हणतो की ठीक आहे, काय म्हणता स्वानंदी. आता स्वानंदी म्हणल्यानंतर आता लगेच समरला फार आनंद तर होतो, परंतु आता स्वानंदीला सुद्धा स्वानंदी म्हटल्यानंतर इतका आनंद होतो, ती लगेच आता समरच्या गालाचा किस घेते आणि किस घेतल्यानंतर आता समरला काही वेगळंच फील होतं. त्याला इतका आनंद झालेला असतो, तो मात्र आता हवेत उडल्यासारखं त्याला वाटत असतं आणि लगेच तो स्वानंदीच्या पुन्हा जवळ येतो. स्वानंदी लाजत असते. स्वानंदी आता लाजून अगदी थोडीशी बाजूला होत असते. समर तिला पुन्हा जवळ घेतो, तिचा हात धरतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, एक काम करा ना, आता मात्र तुम्ही ह्या गालावर किस केलेला आहे, मग आता दुसऱ्या गालावर किस करा. म्हणजे आता एक गाल तुमच्यावर रागवलेला आहे आणि एक गाल मात्र खुश झालेला आहे. तेव्हा स्वानंदी मात्र दुसऱ्या गालावर किस करते आणि खूपच लाजत असते. तर समर तिला घट्ट मिठी मारतो आणि घट्ट मिठी मारल्यानंतर आता दोघेही इतके खुश होतात. एकमेकांना इतका आनंद झालेला असतो, इतके ते खुश झालेले आहेत. त्यानंतर मात्र आता लगेच स्वानंदी तयार होते. स्वानंदी खूप छान तयार होऊन आता देवाची पूजा करायला ती आपल्या देवघरामध्ये येते आणि देवघरामध्ये आल्यानंतर ती पूजा वगैरे करते आणि पूजा वगैरे करून आता बाहेरच येणार असते. बाहेर सगळी काही तयारी त्यांना करायची असते. मात्र आता घरातील सगळ्यांची तयारी सुरू असते. परंतु आता मात्र जी जुक्तीन आहे ती दाराशी आलेली असते की उदो अंबे अगं उदय, उदय क अंबे उदय करत आलेली आहे. आणि आता मात्र जेव्हा आता जुक्तीन आलेली आहे तेव्हा आता सगळ्यांना फारच आनंद होतो. सगळेजण आता बाहेर येतात. स्वानंदी आता जुक्तीन आईचं स्वागत वगैरे करते. जुक्तीन आईला आता स्वागत वगैरे करून तिला म्हणजे आता पूजा वगैरे करून पाय वगैरे पडते आणि म्हणते की आई. तेव्हा आता लगेच स्वानंदीच्या डोक्यावर हात ठेवते आणि स्वानंदीला म्हणते की अगं तूच या घरची लक्ष्मी आणि तूच या घरची अगदी तारणहार. तू जर या घरात आल्यापासून या घरातील अगदी वाईट शक्तींना तू मात्र रोखते आणि या घरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मन जिंकतेस.
खरंच आहेस तूच कशी या घरची लक्ष्मी. म्हणून आता ती स्वानंदीचं फार कौतुक करत आहे आणि स्वानंदीचं कौतुक वगैरे करून मात्र आता ती सगळं काही सांगत असते. परंतु आता हे बघ, या घरात आता एक तुला अशी वाईट शक्ती आहे, त्या वाईट शक्तीपासून आपल्या घराला मात्र तुला आता वाचवायचं आहे. कारण या घरामध्ये असं काहीतरी आहे की जे म्हणजे या घराला धोका देतात. आपलीच माणसं आपल्याशी असं कट कारस्थान करतात. पण अगं तू आहे ना या घरची तारणहार. कितीही वाईट म्हणजे कारस्थानं केलीस आणि कितीही या घरातील लोकांना अगदी त्रास देण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा तुझ्या तावडीतून कोणी सुटणार नाही. अगं यामागे सुद्धा या घरात असं काहीतरी एक घडलेलं आहे की या घरची जी काही ही ज्येष्ठ माणसं आहेत तर ती निघून गेली, हे घर सोडून गेली कायमची. आणि आता या घराला तुला जपायचं आहे. कारण असं काही वाईट शक्ती आहे. आणि तेवढ्यात अंशुमन बाहेर येतो आणि अंशुमनला म्हणतं की तू कितीही प्रयत्न कर, तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे. फक्त काही दिवस असे आहेत की तुला जर सुधारावं वाटलं तर मात्र तू सुधारण्याची आता विचार कर. परंतु जो काही तू आता आणखीन पाप करत जाशील तर त्यामध्ये तू अडकत जाशील. वाईट आता शक्ती तुझ्या जवळच आलेली आहे आणि तुझा अंत त्यामध्येच आहे. अंशुमनला ती बरोबर ठसवते आणि मलिकाला म्हणते की तू कितीही आता या घराला फसवण्याचा प्रयत्न कर, पण शेवटी आपलीच माणसं आहे तर ती आपल्याला धोका देतात. आणि एक ना एक दिवस मात्र आता या घराने तुला जेव्हा बाहेर काढलं जाईल तेव्हा तुला तुझ्या पापाचा घडा भरलेला वाटेल, तेव्हा तुला पश्चाताप होईल. आणि सुष्मिताला म्हणते की तू आता कितीही आपल्या स्वतःच्या माणसापासून लांब जात आहे, दुसऱ्याचं ऐकते. कारण माणसाने नेहमी स्वतःचं ऐकावं आणि करावं आपल्या पद्धतीने, आणि तसं मात्र तुझं नाही. तू मात्र लोकांचं ऐकते, लोकांवर विश्वास ठेवते आणि त्यामध्ये गुंतली जाते. आणि अशाच एका मोठ्या आता संकटात तू अडकणार आहे. आणि त्या संकटात अडकून मात्र आता तुला नक्की तुझ्यासोबत काय विश्वासघात होणार आहे हे लवकरच तुला अनुभवायला मिळेल. तेव्हा आता मात्र मलिका, अंशुमन आणि सुष्मिता या तिघांना मात्र आता ज्योतिनाईने चांगला सल्ला दिलेला असतो. परंतु आता स्वानंदी म्हणते की आई असं काय आहे की जे मला आता या घराला सावरावं लागेल. तर ज्योती म्हणते की तूच या घरची तारणहार, तूच या घरची लक्ष्मी आहे. आणि समरला म्हणते की हे बघा, दोघंही मात्र आता लवकरात लवकर म्हणजे या घराला एक मस्त गुड न्यूज देणार आहात. लवकरच या घरामध्ये पाळणा हलेल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. आता आजी तर म्हणते की हो, केव्हा मला असं ऐकायला येईल आता ती गुड न्यूज. कारण मला असं झालेलं आहे की कधी माझे डोळे मिटणे अगोदर मला माझं परतवंड पाहायला भेटेल आणि त्याच्याबरोबर खेळायला भेटेल. म्हणून आता आजी फारच खुश होते. तेव्हा ज्योती म्हणते की हे बघ माय, अगं तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील, तू काही काळजी करू नको. कारण या घरात तुझी अगदी म्हणजे तुला सांभाळून घेणारी, तुझं मन जपणारी लक्ष्मी घरात आलेली आहे. आणि ती लक्ष्मी तुझं सर्व काही आता या घराचा उद्धार करणार आहे. आणि आता मात्र स्वानंदी म्हणते की आई खरंच मला तुम्हाला भेटून फार छान वाटलं. तुमच्या आशीर्वादाची तर मला गरज होतीच. कारण या घरात नक्की कुठे कुठे कट कारस्थान करतात, काय होतात त्याचे पुरावे मला शोधायचे आहे. आणि त्यासाठी मला आता तुमची खरंच खूप मोठी मदत झाली. म्हणून स्वानंदी खुशून त्यांच्या पाया पडते आणि परत आशीर्वाद घेते. समर म्हणतो की आई असेच परत येत जा अधूनमधून. आणि या घरात तुम्हाला कधी कशाचीही काही गरज वाटली, आवश्यकता तर मागण्याची भासणार नाही, पण कधीही न संकोच करता येत जा. ज्योतीन आई आता समरला आशीर्वाद देते की खूप मोठ्या मनाचा आहे, आपल्या सगळ्या घरावर विश्वास ठेवणारा. परंतु आपलीच माणसं आपल्या पाठीमध्ये मागून खंजीर खूप असतात, हे तुझ्या लक्षात येत नाही. पण तुझी अर्धांगिनी आहे ते सर्व तुला आता दाखवून देईल आणि तुला योग्य मार्गावर चालत नेईल. म्हणून मात्र स्वानंदी आता फार खुश होते. स्वानंदी आणि समर पाया पडून आशीर्वाद घेतात आणि आता उदो करत आता ज्योतीन तेथून भंडारा फेकत निघून जाते. तेव्हा समरला फार छान वाटतं आणि समर आणि स्वानंदी आता आजीच्या पाया पडतात. आजी म्हणते की खरंच बघितलंस का, आज साक्षात देवी आई आपल्या घरात येऊन गेली आणि आता जे कटकारस्थानी आहे तर त्यांना चांगलंच बोलून गेली. तेव्हा मलिका अंशुमन यांना चांगलंच झोंबतं. तर सुष्मिता विचार करत असते की ते असं का म्हणाल्यात, मला का बोलल्यात असं. स्वानंदी म्हणते की हे तुझं तू ठरवायचं, कारण कसं वागायचं, कुणावर विश्वास ठेवायचा कुणावर विश्वास ठेवायचा नाही हे तू कळण्या इतकी शहाणी आहेस. तेव्हा लगेच सुष्मिताला काही कळत नसतं. ती मात्र आता मलिकाला विचारण्याचा प्रयत्न करत असते. एकतर आता मलिकाचा तर आता विचार करून करून डोकं तर हैराण झालेलं असतं. कारण त्या जोगतिनीचा मलिकाला फारच राग आलेला असतो. त्यानंतर मात्र
आता जे काही ज्योतिनीने आशीर्वाद दिलेला आहे की या घरात लवकरच पाळणा हलणार आहे, म्हणून आता मलिकाला फार टेन्शन येतं. मलिकाला असं वाटतं की आता तीच गोष्ट मला या घरात होऊन द्यायची नाही. त्या अगोदर माझ्या अंशुमन आणि सुष्मितालाच काहीतरी आता म्हणजे एक छोटंसं बाळ व्हायला हवं, जेणेकरून आता जर स्वानंदीला बाळ झालं तर आता ह्या सगळ्या हक्काची तीच होईल. म्हणून मात्र असं मला होऊन द्यायचं नाही. त्यासाठी मला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे मी प्रयत्न करायला तयार आहे, असं मात्र तिने आता ठरवलेलं असतं. पण काही झालं तरी आता ह्या मलिकाचे एकही प्लॅन सक्सेस होत नसतात. मलिका प्रत्येक प्लॅनवर आता तोंडावर आपटत असते. तेव्हा आता मित्रांनो, मलिकाने केलेल्या प्रत्येक कारस्थानाचा आता स्वानंदी पुरेपूर बदला घेणार आहे आणि सगळं काही मात्र आता छान होणार आहे. तर तेव्हा मित्रांनो, आता स्वानंदी आणि समर यांच्या नात्यामध्ये आणखीनच जवळीक निर्माण होते. समर आता स्वानंदीच्या खूप खूप जवळ आलेला आहे आणि सगळं काही अगदी व्यवस्थित होत असतं. त्यानंतर समर आणि स्वानंदी आता दोघंही एकमेकांबरोबर खूप खुश असतात आणि आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी दोघंही जोडीने निघालेले आहेत. कारण आजींची इच्छा आहे की दोघांना अगोदर कुलदेवतेचं दर्शन घडून आणायचं, म्हणून आता दोघंही जोडीने जायला निघतात. आता मलिकाला असं वाटतं की नक्की काहीतरी यांच्यासोबत सुद्धा करायला हवं, म्हणून मात्र कुलदेवतेच्या दर्शनाला जेव्हा हे दोघं निघालेले आहेत तर तेव्हा आता ही मलिका आणखीन कोणता नवीन डाव खेळते आणि तो डाव तिच्यावरच उलटून तिचाच मात्र कसा मोठा अपघात होतो हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.